रस्ता बंद आहे त्यामुळे साहजिकच रेल्वेचा पर्याय आहे मुंबई पुणे प्रवासासाठी। त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। रेल्वे प्रवासासाठी तिकीट खिडक्यांवरती लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलेला आहे। आणि यात सुद्धा बाब म्हणजे नम्रता, हे जे करंट बुकिंग वाली मंडळी असणार आहे त्यांना पुन्हा जागा मिळणं हा एक मोठा मुद्दा असणार आहे। त्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे बंद झाल्यानंतर स्वारगेटहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान लवकरात लवकर गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी करतायत। अर्थात इथे प्रवाशांनी हे लक्षात घ्यावं की रस्ताच बंद असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या हातात कोणताही मुद्दा नाहीये। दरम्यान या सगळ्याचा स्वारगेट बस स्थानकातून आढावा घेतलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुणे मुंबई हायवेवरती टँकर पलटी होऊन गॅस गळती झाल्याने गेले 8 तास जी आहे ती वाहतूक बंद आहे आणि त्यामुळे पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या शिवनेरी बसेस आहेत त्या सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत। आपण आता हे पाहतो, हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत शिवनेरी बसेसचे, जे मुंबई, ठाणे, बोरिवली या ठिकाणाकडे हे सगळ्या गाड्या जातात। स्वारगेट बस स्थानकाकडून जवळपास 54 फेऱ्या ज्या आहेत त्या रोज या पुणे मुंबई हायवेवरती होत असतात। आज दुपारपासून मात्र ही सगळी व्यवस्था जी आहे ती पुणे मुंबई हायवे जाम झाल्याने बंद झालेली आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो इथल्या प्रवाशांवरती बसतोय। आपण जर पाहत असाल तर हे सगळ्या बुकिंग काउंटर्स आहेत, जे विनावाहक गाड्यांचे बुकिंग काउंटर्स आहेत ते सुद्धा सगळे बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। फक्त सांगली आणि कोल्हापूरच्या शिवनेरी बसेस ज्या आहेत त्या चालू आहेत, मात्र बाकी इतरच्या ज्या गाड्या आहेत, ठाणे असेल, दादर असेल, बोरिवली असेल, त्या परिसरात जाणाऱ्या सगळ्या पुणे मुंबई हायवेच्या गाड्या ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि आता ही वाहतूक जेव्हा सुरू होईल तेव्हा आणि इकडे मुंबई पुणे वाहतूक कोंडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत। सरकार मदतीसाठी हस्तक्षेप करू शकत नाही हे हास्यास्पद आहे असं आदित्य ठाकरे म्हणतात। नुसत्या विकासाच्या गप्पा मारून काय फायदा? अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था का केली नाही? ज्या टोल ऑपरेटर्सकडे महामार्ग देखभाल आणि संचालन करण्याची जबाबदारी आहे त्यांनाच या सुविधा पुरवण्यासाठी खर्च करायला भाग पाडू नये का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारलाय। त्यांनी या संदर्भात पोस्ट केलेली आहे। सरकार मदतीसाठी हस्तक्षेप करू शकत नाही हे हास्यास्पद आहे। नुसत्या विकासाच्या गप्पा मारून काय फायदा? अन्न, पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था का केली नाही? ज्या टोल ऑपरेटर्सकडे महामार्ग देखभाल आणि संचालन करण्याची जबाबदारी आहे त्यांनाच या सुविधा पुरवण्यासाठी खर्च करायला भाग पाडू नये का?